नमस्कार, मी प्रांजलीज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत गाजरचा हलवा। तर ही रेसिपी आहे ती 1 किलोच्या मापामध्ये आहे रेसिपी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, नक्की आवडेल तुम्हाला। आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर इथे मी 1 किलो गाजर घेतलेले आहेत, ऑरेंजवाले गाजर घेतलेले आहेत आणि त्यांना पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेले आहेत। तर आता आपण त्याच्यावरची साल काढून किसून घेऊयात। या गाजराने गाजर हलवा खूप छान टेस्टला होतो आणि गाजर हलव्यासाठी हेच गाजर यूज करावेत। तर इथे मी गाजर किसून घेतलेले आहेत सर्व। तर आता आपण गाजर हलव्यासाठी जे काय साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊयात। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आणि गरम करून घेतलेला आहे। 4 चमच साखर घेतली आणि इथे मी गार्निशिंगसाठी बदाम कट करून घेतलेले आहेत आणि मनुका घेतलेले आहेत छोटेवाले 25 आणि काजू आणि बदाम घेतलेले आहेत 10 असे 20 घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी वेलची पूड घेतलेले आहे अर्धा चमच आणि 7 पिस्ता घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये मी डीप करून घेतले आहेत जेणेकरून पिस्ताला छान असं ग्रीन कलर येईल। आणि त्यानंतर आपण तूप घेतलेलं आहे। तर इथे आता आपले सर्व साहित्य बघून झाले आहेत। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर ही रेसिपी आहे ती आपण कढईमध्ये करणार आहोत, कुकरमध्ये न करता कढईमध्ये करणार आहोत आणि गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवलेली आहे। त्यामध्ये आता आपण 3 चम्मच तूप ॲड करून घेतलेलं आहे। बघू शकता इथे आता आपलं तूप गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट ॲड करून घेणार आहोत आणि त्याला छान फ्राय करून घेणार आहोत। कच्चेपणा घालवून घ्यायचं आहे आणि थोडंसं ब्राऊन करून घ्यायचं आहे। ब्राऊन झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत। बघू शकता इथे आता आपले ड्रायफ्रूट ब्राऊन झालेले आहेत आणि आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण त्याच तुपामध्ये मनुका ॲड करून घेतलेले आहे। मनुकाला थोडे फ्राय करून घेऊयात। थोडेसे फुलले की काढून घ्यायचं आहे। बघू शकता इथे मनुका फुललेले आहेत। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। बघू शकता इथे माझं प्लेटमध्ये काढून झालेलं आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये गाजर ॲड करून घेऊयात। तर मिक्स करून घेऊयात, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। गाजरचा देखील कच्चापणा घालून द्यायचा आहे। असं थोडंसं तुपामध्ये मिक्स करून घेणार आहोत। इथे 2 मिनिटांमध्ये मी गाजर हलवा मिक्स करून घेतलेला आहे। तर आता आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करून घेऊयात। अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर दूध परफेक्ट आहे 1 किलो गाजरसाठी। तर इथे मी सर्व दूध घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊयात। इथे आपण दुधाला छान अशी उकळ काढून घेऊयात। आधीच मी दूध बॉईल करून घेतलेलं आहे। तर इथे आता आपण गाजर आणि दुधाला छान असं उकळी काढून घ्यायची आहे आणि आपण झाकण न लावता इथे गाजर हलवा शिजवून घेणार आहोत। मध्ये मध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता उकळ आलेली आहे छान अशी 3 ते 4 मिनिटांमध्ये आणि छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर असंच आपण दूध आटवून घ्यायचं आहे। असंच मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे। मला इथे दूध आटवण्यासाठी 25 मिनिटं लागलेली आहे आणि प्रॉपर गाजर हलवा होण्यासाठी 30 मिनिटं लागलेली आहेत। तर आता आपण असंच उकळ काढून घ्यायची आहे आणि दूध आटवून घ्यायचं आहे। छान असं कड येतो दुधाला आणि मिक्स करत राहायचं आहे। तर इथे आपला गाजर हलवा 80% झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये वेलची पूड ॲड करून घेऊयात अर्धा चम्मच। त्यानंतर साखर ॲड करूयात 4 चम्मच। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त साखर करू शकता आणि इथे सर्व आपण ड्रायफ्रूट ॲड करून घेऊयात। ड्रायफ्रूट देखील तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आणि मिक्स करून घेऊयात।
अजून आपण गाजर हलव्याला 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं दूध आटवून घेऊयात. तर इथे आता आपलं दूध आटलेलं आहे. थोडंसं जे आहे दूध ते देखील थंड झाल्यावरती दूध आटणार आहे. तर इथे आता आपली रेसिपी, गाजर हलव्याची रेसिपी तयार आहे. आणि गॅस बंद करून घेऊयात. तर आता आपण गाजर हलवा प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात. माझी जर रेसिपीची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या रेसिपीचे नवनवीन व्हिडिओ तुमच्याकडे येत राहतील. थँक्यू.